कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. गुहागर तालुक्यातील चिखली परिसरात 16 एप्रिल आज दुपारी एक भीषण अपघात घडलेला असून यामध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. हा अपघात चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ दुपारी साधारणतः 12:30 ते 1च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात ओम संतोष शितप राहणार पवार साक्री तालुका गुहागर या 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर ऋत्विक रमेश भुवड वय 25 हा तरुण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालाय. ओम संतोष शितप हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला 3 बहिणी आहेत. त्यामुळे शितप कुटुंबावर या अपघातानंतर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवर 2 तरुण भरधाव वेगानं प्रवास करत होते. दोघे तरुण दुचाकीनं तळीवरून चिपळूणला जात होते. त्याचवेळी त्यांची दुचाकी सुझुकी एक्सेस MS08 BH 8830 आणि टाटा मॅजिक आयरिशला MH12 HB 5195 या आयरिश टेम्पोला जोराची धडक दिली. धडकेचा जोर इतका मोठा होता की दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार झालेला असून एक गंभीर जखमी झालाय. मॅजिक आयरिश हा प्रवाशांना उतरवून टर्न घेत असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये पवार साक्री येथील 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमी तरुणाला रुग्णालयामध्ये हलवलंय. दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर चिखली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी डेरवनला हलवण्यात आलेला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे पुन्हा एकदा या जखमी तरुणाला रत्नागिरीमध्ये हलवण्यात आल्याची माहिती आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी गुहागर पोलीस दाखल झालेले असून पुढील तपास गुहागर पोलीस करतायत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरलेली असून स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. भरधाव वेग आणि रस्ते सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे असे अपघात घडत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. कोकण कट्टा न्यूज, गुहागर, रत्नागिरी. नाही तर ड्रायव्हर मला दाखव. 2 बायचे मला झोप लागेल की नाही. हॅलो, हा या आलो येतो जेवण.